मूर्तिजापूर तालुक्यात शेतकऱ्यांची खरीप हंगामातील सोयाबीन काढण्याची लगबग सुरू असून गेल्या काही दिवसापासून या परिसरात पडत असलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाले होते। यावर्षी झालेल्या अतिवृष्टीतून वाचलेल्या खरीप हंगामातील सोयाबीन या पिकाचा पडत असलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास वाया जाणार का अशी भीती शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे। जून महिन्यात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकाची टोपणी व पेरणीची कामे उरकून घेतली। त्यानंतर सर्व पिकांची उगवण चांगल्या प्रकारे झाल्याने यावर्षी खरीप हंगामातील पिकाचे उत्पादन चांगले निघेल अशी आशा शेतकरी वर्गाला होती। मात्र जुलै महिन्यात झालेल्या धुवाधार अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली, तर काहींच्या शेतात कित्येक दिवस पाणी साचून राहिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। अतिवृष्टीतून वाचलेल्या पिकातून काहीतरी हाती लागेल अशी आशा शेतकरी वर्गाला लागून राहिली होती। त्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मूग, उडीद आदी कडधान्य पिकाची काढणी सुरू केली। कडधान्याची काढणी अंतिम टप्प्यात आल्यावर नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या काढणीला गेल्या 8 दिवसापासून सुरुवात झाली आहे। काही शेतकऱ्यांनी लवकर येणारे सोयाबीन पेरणी केलेल्या सोयाबीनची काढणी पूर्ण झाली आहे, तर बहुतांश शेतकरी सोयाबीन काढणीत व्यस्त आहेत। मात्र गेल्या आठवड्यापासून कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन अशी स्थिती दिवसभरात राहत असते। त्यामुळे सोयाबीन काढणीला अडचणी निर्माण होत आहेत। खरीप हंगामातील सोयाबीन काढण्याची कामे अत्यंत वेगाने सुरू असून लवकर रब्बी हंगामातील हरभरा पेरणीस प्रारंभ होणार आहे। सध्या कमी अधिक प्रमाणात पडणारा पाऊस रब्बी हरभरा पेरणीसाठी उपयुक्त ठरणार असला तरी सध्याच्या खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या कामासाठी मात्र त्रासदायक ठरत आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।